हॅलो फ्रेंड्स, नमस्कार सर्वांना. स्वागत आहे तुमचे कीर्ती फूड्स मोमेंट या चॅनेलवर. आज आपण बनवणार आहोत झटपट होणारी, चविष्ट, सर्वांची आवडती आणि जिभेला चव देणारी अशी कोळंबी फ्राय. चला तर मग लवकर रेसिपीला सुरुवात करूयात. मार्केटमधून आणलेली कोळंबी चांगली साफ करून घ्यावी. कोळंबीमध्ये एक काळा धागा असतो, तो काढून घ्यावा आणि तिला पाण्याने स्वच्छ धुवून काढावे. स्वच्छ धुवून झाल्यानंतर आता आपण कोळंबी मॅरिनेट करून घेऊयात. कोळंबीमध्ये लिंबाचा रस, हळद, थोडेसे मीठ, लाल तिखट, लाल मसाला, लाल किंवा हिरवी चटणी आणि आले लसूण पेस्ट हे सर्व एकत्र करून घ्यावे आणि त्याला चांगले एकजीव करावे. दाखवल्याप्रमाणे मॅरिनेट केलेली कोळंबी अशी दिसत आहे. आता 10-15 मिनिटानंतर कोळंबीला तळण्यासाठी घ्यावे. आता तेल तव्यावर पसरवून कोळंबी फ्राय करायला घेऊयात. आता कोळंबीचं कोटिंग आणि मॅरिनेट कोळंबी तयार आहे तळण्यासाठी. कोळंबीच्या कोटिंगमध्ये रवा, लाल तिखट आणि मच्छी मसाला घेऊन ते एकत्र करून घ्यावे. तुम्ही बघतच असाल. आता मॅरिनेट केलेल्या कोळंबीला रवा लावून ते तव्यावर तळण्यासाठी घालावे. गॅस सुरुवातीला जास्त करून ठेवावा. नंतर अर्ध्या मिनिटानंतर गॅस मध्यम आचेवर ठेवून कोळंबी 2-3 मिनिटासाठी फ्राय करत ठेवावी. आता आपली कोळंबी मध्यम आचेवर फ्राय होत आहे. तुम्ही बघतच असाल. अशा प्रकारे कोळंबी दोन्ही बाजूने फ्राय करून घ्यावी. कोळंबीला मॅरिनेट केलेले जिन्नस व प्रमाण किती व कोणते घ्यावे हे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेले आहे. तुम्ही बघू शकता. तुम्ही बघू शकता. आता आपली कोळंबी तव्यावर तेलामध्ये मस्तपैकी फ्राय झालेली आहे. आता आपण हिला बाहेर काढूत आणि मस्त गरम गरम खायला घेऊत. अशी ही कुरकुरीत, चमचमीत आणि जिभेला चव देणारी कोळंबी फ्राय तुम्ही नक्कीच बनवा.